परमपूज्य महाराजांनी हिमालय सोडून दक्षिण भारताकडे प्रयाण केलं। या यात्रेत त्यांनी काशी ते कन्याकुमारी पर्यंतच्या अनेक धार्मिक क्षेत्रांचं दर्शन घेतलं। दरम्यान छत्रपती राजाराम महाराजांच्या विनंतीवरून महाराज कोल्हापुरात आले। त्यानंतर परमपूज्य महाराज दाजीपूर पाटाच्या डंगात तपश्चर्या करत राहिले। भूताखेतांचे आत्मे, जन्म मृत्यूचं गूढ, तांत्रिक विद्या व मंत्र याविषयींचं ज्ञान संपादन करत राहिले। परमात्मा होण्याने चांगले आयुष्य घालवणं हा त्याचा हेतू होता आणि ते आपला आनंदाने जात होता आणि तो आपण घालवला देखील आणि त्यात आपल्याला आनंदी खूप वाटला। गगनगडावर खडतर तपश्चर्येनंतर जवळच्याच किटाच्या रानात परमपूज्य महाराजांनी मौन व्रत धारण करून तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली।